एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करूया। राजस्थानमध्ये हवाई दलाचं विमान कोसळलेलं आहे। बिकानेरजवळ एक MiG-21 विमान कोसळलेलं आहे, मात्र पायलट सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे। महिन्याभरामध्ये हवाई दलाची 6 विमानं कोसळलेली आहेत। 6वी ही घटना आहे विमान कोसळल्याची। महत्त्वाची आणि मोठी बातमी सध्याची आपण पाहतो आहोत। पॅराशूटमुळे पायलट सुरक्षित असल्याचं समजतं आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अभय कुमार देशमुख आहेत सध्या फोनलाईनवरनं। अभय, काय नेमकी माहिती आहे? राजस्थानमध्ये बिकानेर जवळ हे MiG-21 विमान कोसळलेलं आहे। या विमानातला पायलट जो आहे तो पॅराशूटच्या सहाय्याने त्या विमानातून बाहेर पडल्याने सुरक्षित असल्याची माहिती प्राथमिक आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। गेल्या 30 दिवसातलं हे 6वं विमान कोसळल्याची माहिती आपल्या समोर येते आणि यामुळेच आता वायुदलानं कोर्ट ऑफ इन्क्वायरी देखील लावलेली आहे। हे 6 विमान पडलेत आणि आजचं जे 6वं विमान पडले त्यानंतर वायुदलाकडून ही कोर्ट ऑफ इन्क्वायरी लावण्यात आलेली आहे। राजस्थानमधल्या बिकानेर जवळ ही घटना घडलेली आहे। अजिंक्य, अभय, मात्र विमान पडल्याचं प्राथमिक कारण काही सांगितलं जात आहे का? अद्यापपर्यंत कोणतंही प्राथमिक कारण देण्यात आलेलं नाहीये। पूर्ण चौकशी या सर्व प्रकरणाची करण्यात येणार आहे। कशामुळे हा अपघात घडलेला आहे, अशा पद्धतीचे 6 विमान कोसळले आहेत, त्यामुळे वारंवार अशा घटना का घडतात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वायुदलाकडून करण्यात येणार आहे। अजिंक्य, अभय, पायलट विषय नेमकं काय सांगता येईल? पॅराशूटमुळे पायलट सुखरूप आणि सुरक्षितरित्या उतरल्याचं समजलं होतं, त्याविषयीच्या नेमक्या काय अपडेट्स आहेत? आता तरी वायुदलाकडून जी माहिती देण्यात येते प्राथमिक स्वरूपाची, त्यामध्ये पायलट सुरक्षित असल्याचं सांगण्यात येते आणि तो ज्या वेळेला ही दुर्घटना घडत होती, विमान कोसळतंय असं त्याच्या निदर्शनास आलेलं होतं, त्यावेळेला तो पॅराशूटच्या साहाय्यानं तो बाहेर पडलेला होता आणि त्यामुळे तो सुरक्षित असल्याची माहिती देखील वायुदलाकडून देण्यात आलेली आहे। गेल्या 30 दिवसात 6 विमान MiG-21 ही 6 विमानं कोसळत, त्यामुळे वारंवार या घटना घडत होत्या। मात्र आता हे 6वं जे विमान कोसळलेलं आहे आज बिकानेर जवळ, त्यातला पायलट सध्याच्या घडीला सुखरूप असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। बिलकुल अभय, पक्षाला धडकून हे विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे। या संदर्भातलं काही कन्फर्मेशन किंवा अधिकृत दुजोरा याला अद्यापपर्यंत मिळालेला आहे का? त्याबद्दल काय सांगताय? सध्या तरी प्राथमिक स्तरावरती याची चौकशी सुरू आहे। नेमका हा अपघात कशामुळे घडला आहे, विमान कशामुळे कोसळलं याची चौकशी सुरू आहे। नेमकं कारण या चौकशीनंतरच स्पष्ट होईल। अजिंक्य, बिलकुल अभय, धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल। मोठी बातमी पाहतोय आपण। राजस्थानमध्ये हवाई दलाचं MiG-21 हे विमान कोसळलेलं आहे। हे विमान नेमकं का कोसळलं याबद्दलची खात्रीलायक माहिती अजून मिळू शकलेली नाहीये, मात्र पायलट सुरक्षित असल्याची माहिती आहे।